मुळात जो काही मान अपमानाचा पडदा होता तो मी इव्हन बैठक संपल्यानंतर बोललो होतो की प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे त्या विषयावरती आणि तो आमच्याकडनं पडदा पडला होता त्या विषयावरती. आणि पण सभागृहात कुठला ना कुठला तरी वेगळा विषय काढायचा, कारण मिठी नदीच्या विषयावरती जेव्हा आम्ही बोललो तेव्हा कुठे ना कुठे त्यांना हर्ट झालं आणि त्यानंतर त्यांनी हरकतीचा मुद्दा काढला आणि कुठे ना कुठे काही ना काहीतरी सहन करू शकत नाही या परिस्थितीत ते आता आलेले आहेत आणि त्यामुळे असे खोचक विषय काढतात आणि सत्ताधाऱ्यांना कुठेतरी आम्हाला बोलतात. नेमकं तुम्ही सगळ्या नगरसेवकांना घेऊन महापौरांना भेटायला का गेले होता, याचं कारण काय? आमचा विषय असाच होता की आमचे जे काही नगरसेवक होते त्यांच्या प्रभागातले जी काही विकास कामासंदर्भातले होते, नाले सफाईचा विषय होता, त्या संदर्भात आम्ही महापौरांना भेटायला गेलो होतो. त्याच्यात आमचे अध्यक्ष होते, काही नगरसेवक होते आणि तेव्हा सभागृह नेते आणि स्टँडिंग कमिटी अध्यक्षही होते, उपमहापौर होते आणि एक चर्चा घडणार होती तिकडे. तेव्हा आम्ही फक्त विरोधी पक्ष नेते किशोरीताईंना एवढं रिक्वेस्ट केली होती की आपण अँटी चेंबरमध्ये बसा, आमचा 5 मिनिटात आटपेल आणि तेव्हा आपण परत गटनेत्यांची बैठक घेण्यात येईल. ते अँटी चेंबरमध्ये गेले सुद्धा, तिकडे बसले सुद्धा आणि सगळं झाल्यानंतर बोलतात आता मी निघते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुठेतरी सगळ्यांसमोर आल्या पाहिजेत. आता किती दिवस तुम्ही अशा गोष्टी करत बसणार? आणि जेव्हा हरकतीचा मुद्दा मांडला आणि त्याच्यानंतर आरोप केले, आरोप ऐकण्याची पण ताकद पाहिजे. जेव्हा आम्ही उठलो नंतर आवाज केला तेव्हा उत्तर द्यायला पण कोण तयार नव्हते. ही अवस्था आज झाली आहे यांची. त्यासाठी जेव्हा तुम्ही बोलतात त्यासाठी तुम्ही ऐकण्याची पण ताकद ठेवा, हे आमची एक म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न, उपमहापौर प्रकरणात तुम्ही म्हटलात की माफी जी आहे ती प्रशासनाने मागितलेली आहे. प्रशासकीय अधिकारी अश्विनी जोशी आहेत महापालिकेत, माफी कशी मागविण्यात आलेली आहे? पत्र दिलेले आहे का प्रशासनाने की थेट मुखी माफी मागितलेली? सगळं प्रशासनाने जे प्रोटोकॉल चे अधिकारी आहेत त्यांनी जाऊन संजय घाडेंची दिलगिरी व्यक्त केली आहे याच्यात आणि त्याच्यानुसार तो जो काही विषय होता त्याच्यावरती आमचा पडदा पडलाय आणि सायन हॉस्पिटल संदर्भातला जे काही विषय होता तो सभागृह नेत्यांनी स्वतःहून मांडलाय याच्यावरती आणि त्याच्यात काही नाही आहे. पण जी दिलगिरी व्यक्ती प्रशासनाने सांगितल्यानंतर आम्ही तो विषय आता इथे पडदा टाकला गेला आहे. तोंडी